आपण शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ. नाव सांगा. माझं नाव गणेश अशिव सगळे, हा. तालुका सटाणा, जिल्हा नाशिक, मुक्काम पोस्ट श्रीपुरवडे. तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खत किती वर्षापासून वापरताय? मी जवळजवळ 4 वर्षापासून वापरतोय. 4 वर्ष झाले. हो. तर 4 वर्षामध्ये तुम्ही तुमचा अनुभव सांगा की आज आपण टोमॅटो प्लॉटवर आलेलो आहे हा हा. आणि गणेश भाऊ हे परिपूर्ण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खतं वापरताय. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की टोमॅटो पिकावर किंवा इतर पिकांवर कसे रिपोर्ट आले, काय सांगता? टमाट्याला ते खत मारून रोगच नाही. हा. आणि दुसरी गोष्ट एक अजून 26 तारखेला 1 महिन्याचा प्लॉट होईल. म्हणजे 1 महिन्याचा प्लॉट होईल आणि आज बघू शकता या साईडनं बघा तुम्ही परिपूर्ण प्लॉट जर बघितला तर ग्रीनरी एकदम जबरदस्त आहे. कुठलंही एवढं खराब वातावरणातही पूर्ण प्लॉट एकदम फ्रेश आहे. आणि एक फुटवा जर बघितला 10 जवळून फुटवे दाखवा. जर फुटवे बघितले तर 10 फुटवे जास्त फुटवे असतील. परिपूर्ण फुटवा आहे. एवढा फुटवा जर कोणत्याच प्लॉटला आता मला अजूनपर्यंत पाहायला नाही मिळाला. आणि हा उन्हाळी प्लॉट आहे आणि उन्हाळी प्लॉटसाठी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. आणि असे हजारो शेतकरी सटाणा तालुक्यामध्ये बरेच शेतकरी वापरताय. तुम्ही काय सांगू इच्छिते, तुम्हाला टमाट्यानंतर कोणत्या कोणत्या पिकाला चांगले रिपोर्ट मिळाले? टमाटे, कोबी, मिरच्या, हा. कांदे, सर्व आता बाजूलाच बघू शकता कांद्याला कांदा टाकले पिकावर त्यांनी वापरलेलं आहे. परिपूर्ण किती एकराला वापरलेलं आहे तुम्ही? मी इथं आहे आपलं 2 एकर आणि तिकडे वापरले 3 एकरला. 3 एकर 2 म्हणजे 5 एकर साठी हो. तुम्ही वापरलेलं आहे. हो तर 5 एकर उन्हाळी कांदा पिकासाठी वापरलेलं आहे. हो. त्याच्यानंतर 20 गुंठे टमाटे. 20 गुंठे टोमॅटो आहे. हो. आणि गेल्या वर्षी तुम्ही फ्लावर पिकासाठी वापरलेलं आहे. नाही, कोबी. कोबी पिकासाठी वापरलेलं आहे. तर कोबी पिकाला तुम्हाला ॲव्हरेज कसं मिळालं? कोबीला मला 27,000 लावलेलं होतं. मला 20 टनाचं ॲव्हरेज आलं. 27,000 झाडामध्ये जर 20 टनाचा ॲव्हरेज मिळत असेल तर असा शेतकरी दाखवून द्या मला. आणि कुठलंही त्यांना ॲव्हरेज मध्ये कमी आले नाही आणि त्यांना रिपोर्ट मिळाल्यामुळं ते कंपल्सरी दरवर्षी वापरताय. हो. इतर शेतकरी बांधवांनी घ्यायला पाहिजे नको घ्यायला? अहो यावेळेस श्रीपुरवड्याला जवळजवळ 300 एकरच्या पुढे गेलं. हा. 300 एकरच्या पुढेच गेलं बा जवळजवळ. तर इतर शेतकरी बांधवांनी घ्यायला पाहिजे. 100% वापरायला पाहिजे. खर्चामध्ये बचत होते का? हो 100% होते. 100% होते. त्या सोयीची गोण घ्यायला गेलं तर ती 2100 रुपयाला ही फक्त 950 रुपयाला पडते. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे प्रगतशील शेतकरी बांधवाचे व्हिडिओ बघा. धन्यवाद शेतकरी बांधव. धन्यवाद.